नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या सगळ्या स्वामी परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक स्वामीमय शुभेच्छा. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींचरणी प्रार्थना. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांची पूजा, अर्चा, वाचन, सेवा, गुरुपद दिलेलं असणार स्वामींना आणि जेवणं पण झालेली असेल. आज व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे, पण व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे, पूर्ण ऐका. पहिली गोष्ट म्हणजे कुंचम आज भरावा का? तर हो, तुम्हाला आज कुंचम भरायचं आहे. आज पौर्णिमा आहे. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे. इथंसुद्धा बघा, मी आजची पूजा दाखवत तुमच्याशी बोलणार आहे. तर मेन म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की ताई, आपण जेव्हा स्वामींना गुरु मानतो किंवा गुरुपद जेव्हा स्वामींना देतो तर आपण मांसाहार केला तर चालतो का? एक तर ताईंनी मला लिटरली एक ईमेल पाठवला आहे. बिचाऱ्या त्या इतक्या घाबरल्या होत्या. त्या म्हटल्या की ताई, मी मागच्या वर्षी घेतलं नाही, मला ह्यावर्षी मनातनं खूप घ्यायचं आहे, पण मी चिकन, मांस, मच्छी सोडून दिलं आहे. पण मला डॉक्टरांनी ब्राऊन एग्स म्हणजे जी देशी अंडी जी असतात ती मला खायला सांगितली आहे, कारण मला कुठली तरी डेफिशियन्सी आहे आणि काय तरी त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं आहे आणि ते मला खावंच लागतं. त्याने मला खूप इम्प्रूव्हमेंट आहे. तर मी गुरुपद स्वामींना देऊ नको का? किंवा स्वामींना गुरु मानू नको का? मला सेवा करायला नाही मिळणार का पुढं? तर बघा, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मांसाहार जरी करत असला तरी ह्याच्याशी काहीही संबंध नाही. मन शुद्ध, अंतःकरण शुद्ध ठेवा आणि स्वामींना गुरुपद द्या. आज दिवसभरामध्ये रात्री संध्याकाळपर्यंत तुम्ही हे करू शकता. असं ह्याला काहीही लिमिटेशन नाही आहे. स्वामींना छान गुरुपद द्या. स्वामींना आपले गुरु माना, आपलं सर्वस्व माना. आणि बघा, आपण सांगणारे कोण आहोत? आपण सांगू शकतो का की बाबा मांसाहार करतोय ना, तर तुला स्वामी भक्ती करण्याची, तुला स्वामी सेवा करण्याचा तुला काहीही अधिकार नाही, एवढं आपण सांगू शकतो का? आपण नाही सांगू शकत. स्वामींनीच सांगितलं आहे का की तू मांसाहार करतो, तू माझी भक्ती करू नको? आपण रोखू शकत नाही हो. स्वामी सगळ्यांचे आहेत. असं नाही की स्वामी फक्त व्हेजिटेरियनवाल्यांचेच आहेत आणि नॉनव्हेजवाल्यांचे नाही आहेत, असं नाही. स्वामी सगळ्यांचे आहेत. जे नॉनव्हेज खातात त्यांनी फक्त ॲटलिस्ट सोमवार, गुरुवार, शनिवार हे सोडून तरी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता. आणि बघा, जेव्हा तुम्ही स्वामींच्या सानिध्यामध्ये येता, जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येता, तेव्हा हळूहळू हळूहळू माणूस इतका रमत जातो की मांसाहार हळूहळू सुटत जातो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा एक अतिशय पिणारा जर माणूस असेल, एकदम त्याची जर बंद केली तर तो कसं होईल? तो दुसऱ्या दिवशी थरथरायला लागेल, त्याला कसं तरी होईल, त्याला अटॅक आल्यासारखं होईल, त्याला ॲडमिट करावं लागेल. कारण माणसाला जी सवय असते ना, ती सवय एका रात्रीमध्ये मोडणं हे खूप कठीण असतं. त्यामुळे जसं आपण एकाची दारू हळूहळू हळूहळू कमी करतो, तसं जेव्हा जी स्वामी सेवेकरी आहेत ते स्वामींच्या सानिध्यात जेव्हा त्यांच्या सेवेमध्ये येतात, तर आपोआप ते मांसाहार कमी 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 होत जातो. आणि अजिबात मनामध्ये ठेवू नका की आपण गुरुपद देऊ शकत नाही, स्वामींना गुरु मानू शकत नाही. तर अजिबात असं काही नाही आहे. तुम्ही बिंदास द्या, फक्त थोड्या गोष्टी फॉलो करा म्हणजे झालं. आता दुसरी गोष्ट की स्वामींना गुरुदक्षिणा काय द्यावी? बघा, अहो, ते स्वामी आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत, ते या जगाचे चालक, पालक आणि मालक आहे. आपण त्यांना काय देणार? फक्त एक आपण त्यांना प्रॉमिस करू शकतो की आजपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी नित्यसेवा कधी चुकवणार नाही. अगदीच जर काही प्रॉब्लेम आला किंवा तब्येत बिघडली किंवा कुठं काही अर्जंट ट्रॅव्हलिंग असेल, काय असेल, तर तेव्हा तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यामुळे ही दक्षिणा तुम्ही देऊ शकता की मी कधीच नित्यसेवा चुकवणार नाही. जरी चुकली तरी सतत उठता बसता मी नामस्मरण करेन किंवा तारक मंत्राचं
जप करेन किंवा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जप करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्षभरामध्ये आपण कोणालाही फसवणार नाही, कोणाबद्दलही वाईट चिंतणार नाही, शिव्या शाप देणार नाही, कोणाचाही क्लेश करणार नाही आणि जितके होईल तितके आपण स्वामी सेवेकरी घडवणार आहोत. म्हणजे काय की अगदीच तुमच्या जर जवळपास किंवा आसपास किंवा अगदीच तुम्हाला कळलं किंवा तुम्ही जर बघितलं की बाबा कोणीतरी अगदीच प्रॉब्लेममध्ये आहे, त्यांना काहीच मार्ग दिसत नाही आहे, तर त्यांना स्वामींची सेवा करायला सांगा. स्वामींचे जे आपली नित्यसेवा आहे ते करायला सांगा. स्वामींपर्यंत येऊन त्यांना तुम्ही पोचवा, म्हणजे त्यांचंही भलं होईल आणि तुमच्याकडून स्वामी सेवासुद्धा घडेल. ह्याच्या इतकं मोठं पुण्य अजिबात नाही. आता दुसरं म्हणजे काय, तर तुम्ही वर्षभर दान करू शकता. आता पैशाच्या स्वरूपात का, तर अजिबात नाही. बघा, दान फक्त हे पैशाच्या स्वरूपात असतं का, तर अजिबात नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दान करू शकता तुम्ही. म्हणजे काय की समजा आपण जातोय आणि कोणी आपल्याला सिग्नलवरती अगदीच जर भुकेला कोण भेटलं तर त्याला तुम्ही एक बिस्किटाचा पुडा द्या. तुम्ही चहा वगैरे कुठं पीत असेल आणि तिथं जर कोणी तुम्हाला खायला प्यायला मागायला आलं तर तुम्ही त्यांना एक 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा चहा पाजू शकता, एक वडापाव तुम्ही देऊ शकता. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. मठामध्ये तुम्ही जाऊन सेवा करू शकता. तर असं नाही की पैशाच्या स्वरूपातच आपण दान करू शकतो. आपलं कर्म, आपली वेळ ह्यांनी पण आपल्याला दान करता येतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पूर्ण वर्षभर जेवढी जमेल तेवढी स्वामी सेवा करा, प्लस कष्ट करा, मेहनत करा. ते पण खूप करणं गरजेचं आहे, कारण फक्त देव करून चालत नाही, कारण देवालाही ते आवडत नाही. कारण कष्ट, मेहनत, आपलं डेली रुटीन, आपलं पूर्ण घर चालवणे हे आपल्यावरती असतं. त्यामुळे तेही सगळं करा आणि स्वामींची सेवा पण करा. त्यामुळे ही गुरुदक्षिणा तुम्ही स्वामींना द्या की काही जरी माझ्याकडून घडलं नाही तरी उठता बसता नामस्मरण तरी मी 1 वर्ष पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की करेन. तर मांसाहाराचा प्रश्न आणि गुरुदक्षिणेचा प्रश्न हा आय गेस क्लिअर झालेला असेल. अजिबात मनामध्ये भीती न बाळगता तुम्ही स्वामींना गुरु माना आणि त्याच्यानंतर वर्षभरानंतर मला सांगा की तुमच्यात काय चेंजेस झाले. आणि अजिबात घाबरून जायचं नाही आहे. देवाला कधीही भिवू नका, कारण देव आपल्याला भीती घालत नाही. ह्या बाकीच्या गोष्टीच आपल्याला भीती घालतात, त्यामुळे आपण धाडशी बनत नाही. आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सगळी लोक मांसाहार करत असतील आणि तुम्हाला जर करायचं नसेल तरी तुम्ही करू नका. पण तुम्ही स्वामी सेवा करू शकता. अजिबात भ्यायचं नाही आहे की घरात मांसाहार होतोय म्हणून मी स्वामी सेवा करत नाही, असं अजिबात करायला जाऊ नका. हे अत्यंत चूक आहे, कारण स्वामी सेवेपासून आपण कोणाला रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.